कोकणात श्रावण सोमवार साजरा करूची पद्धत। नमस्कार मंडळी, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये। तर मंडळी, आजचा दिवस सुद्धा आपला कॉलेजमध्ये जाऊनच चालू झालो। तर आज होतो श्रावणातलं दुसरं सोमवार आणि त्याच्यानंतर म्हटलं कॉलेजमधनं घरात जायची घाई होतीच, कारण की सोमवारासाठी आपल्याला देवळात जायचं होता। तर लगेच आटपून वगैरे देवळात इले आणि देवळात इल्यानंतर पहिला आधी पावनादेवीचं दर्शन घेतलं आणि पावनादेवीच्या दर्शनानंतर मन एकदम प्रसन्न झालं। तर त्याच्यानंतर आज होतं श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवार ना आमच्या देवळामध्ये नैवेद्य वगैरे केलं जातं। तर आपल्या देवळाच्याकडे इल्यानंतर ना हळूहळू माणसं जमत होती, 15-20 माणसं तर जमा झाली। तर त्याच्यानंतर मी सुद्धा आपलं गजाननासाठी बाहेर गेलं आणि बाहेर गेल्यानंतर ना आपल्या देवळाचं काम चालू असा आणि आता खिडके जर कोरीव काम करून झाले असतात तर थोडाफार आपलं काम झालेलं असा आणि बहुतेक काम अजून बाकी असतात। तर हळूहळू तर काम चालूच असतं। तर त्याच्यानंतर ना आपली सगळी माणसं कोकणातील जवळ येणं गजाली का तोप नाही, तर गजाली सगळी माणसं मारी होती आणि थोड्याच वेळानंतर ना भटजी होते, त्यांनी आपली वाडी वगैरे वाढू घेतली आणि आपल्या गावाचे पूर्ण वाडी जास्त असतात। तर तुम्ही बघू शकता देवांचे त्याच्याबरोबर ना आपल्या गावात सुद्धा वाडी वगैरे वाटल्यात। तर त्याच्यासाठी ना तुम्ही बघू शकता असं पूर्ण फील असं ना एकदम भारी वाटतं बघू। आणि आताच ना आकडे असं दिसत नाही, तर आपल्या कोकणातली पद्धत ना एकदम भारी असतात। तर वाडी वगैरे काढलेले असतात। तर बघता बघता ना माणसाने जोर केल्याने आणि आपलं सोमवाराक ना माणसं तर भरपूर असतात, तर ती माणसं आपली तुमका जमा झालेली दिसतात। कोकणातला खायचं काम असं ना आता गारण्याशिवाय पूर्ण होत नाही। तर त्याच्यासाठी ना आपलं नैवेद्य वगैरे ठेवल्यानंतर ना गारणा केला जाता आणि त्याच्यानंतरच जेवला जाता। तर गारणा वगैरे तर झाला आणि गारणा घेऊन झाल्यानंतर ना नंतर वाडी वगैरे आपल्या तुमका म्हटल्याप्रमाणे वाटले जातात। तर ते वाडी वगैरे वाटल्याने तर वाडी वाटून झाल्यानंतर आपले पूर्ण सगळे पंक्ती बसलेले असतात। तर आपण सुद्धा जोग बसला पंगत लांबच्या लांब आपल्या तुमका ना दिसता। तर आज ते सोमवारचं जेवण आहे, सोमवारचं ना जेवण एकदम भारी वाटतं आणि ता जेवण काय असा तर गोरडा भात, बटाट्याची भाजी आणि सोजी ह्या जेवणाची चव असा ना ती काहीतरी वेगळीच असा। घराकडे किती पण तसलं जेवण खालस ना तरी अशी चव थंय येऊची नाही। मस्तपैकी जेवण वगैरे तर झालं आणि जेवण झाल्यानंतर ना आपला परत एकदा गारणा, तुम्ही म्हणजे गारणा कसला तर आपल्याकडे इंते वगैरे असतं, तर त्याच्या आधी ना याचा गारणा वगैरे घातला जाता आणि त्याच्यानंतर मग शिवकळा वगैरे काढले जातात। तर तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे कोकणातले काही पद्धती असतात। तर अशा प्रकारे आमचं श्रावण साजरं केलं जातं। तर कसं वाटलं व्लॉग कमेंट करून नक्की सांगा। व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको।